कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती। नमस्कार मंडळी, मी अक्षय चव्हाण म्हणजे सातारचा दुर्गवेडा तुमचं सहर्ष स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये। आता तुम्ही मागे बघत असाल की एक प्रकारचा बुरुज दिसतोय तुम्हाला, ज्यांच्यामुळे आज मंदिरामध्ये देव शिल्लक आहेत की असे की संपूर्ण असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे भिवंडी मधील मराठेपाडा या गावातील जे नवीन मंदिर आहे त्या मंदिरास भेट देण्यासाठी आज आपण आलेलो आहे। तर काही दिवसापूर्वी या मंदिराचा लोकार्पण सोहळा की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे। तर थोडक्यात त्या मंदिराची जर माहिती सांगायची झाली तर शिवक्रांती प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत राजू चौधरी यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे। तर या मंदिरासाठी त्यांनी स्वतःची जी 2.5 एकर जमीन आहे ती या मंदिरासाठी दिलेली आहे। तर असं हे मंदिर पूर्ण असं 1 एकर मध्ये असं उभारलेलं आहे आणि तुम्ही बघितलं तर, आणि बाकीचा जो एरिया आहे तो गुरुकुल किंवा पार्किंग साठी असा आखण्यात आलेला आहे। तर आता सायंकाळच्या 6 वाजलेला आहे। तर आपण एकंदरीत या टायमिंगला आलो असण्याचं कारण असं आहे, तर जो दिवसा जे मंदिर दिसतंय आणि जे काही रात्रीचा जो मंदिरचा देखावा आहे तर हे दोन्ही आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत। तर अशा प्रकारचं एक आपलं आजचं टार्गेट आहे की पूर्ण असं मंदिर एक्सप्लोर करायचं। तर म्हणजे इथं यायचं कसं बोलला तर मी 2 मार्ग सांगतो। पहिला तर भिवंडीवाडा ते जे मराठेपाडा गाव आहे ते एक 3.5 किलोमीटरचं अंतर आहे, तुम्ही त्या मार्गे येऊ शकता। नाहीतर जर आपण मुंबई नाशिक या हायवेने आलो तर वडप हे गाव लागतं मध्ये, तिथून साधारणतः 10 किलोमीटरचं अंतर आतमध्ये असं हे मंदिर आहे। आणि सध्या तरी ट्रान्सपोर्टेशनसाठी जे हायवे पासून बोलला तर आतमध्ये काही सोय नाही, तुम्ही स्वतःचं जे व्हेकल आहे म्हणजे प्रायव्हेट त्यानं तुम्ही येऊ शकता। सध्या तरी काहीच इथं सोय नाही येण्यासाठी आतमध्ये। तर आणि जो हायवे पासून आजचं जे रस्ता आहे की तो आहे पूर्ण असा पाईपलाईन साईडून आहे, मग तिथं रस्त्याचं काम चाललेलं आहे। तर हायवेमध्ये संपूर्ण अशी धूळ पसरली आहे, त्यामुळे पूर्ण पॅक होऊन तुम्हाला सध्या तरी यावं लागेल। हळूहळू इथं व्यवस्था होईल जसं जसं लोक यायला चालू होतील। तर म्हणजे मुंबई पासून जर याचं अंतर बघितलं तर सुमारे 60 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे, आणि ठाण्यापासून बोललात तर 35 किलोमीटरच्या अंतरावर असं एक अंतर आहे मंदिरापर्यंत पोहोचण्याचं। तर तुम्ही याद्वारे येऊ शकता। तर शेवटपर्यंत राहा तुम्ही मंडळी माझ्यासोबत, मी तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो। आतमध्ये काय काय आहे ते जी काय माहिती असेल तर मी माझ्या परीने पूर्ण अशी देण्याचे प्रयत्न करतो। तर वेळ न लावता आता आपण मंदिर एक्सप्लोर करण्यासाठी स्टार्ट करू, चला तर मग। तर म्हणजे तुम्ही जर बघितलं इथं पार्किंगसाठी या ठिकाणी आपण बाईकचं पार्किंग केलेलं आहे। या साईडला बघाल ते पलीकडच्या साईडला तर 4 व्हीलर साठीचं पार्किंग आहे, पूर्ण एरिया दिसतोय तुम्हाला। तर पूर्ण असा 2.5 एकरचा एरिया आहे जे पार्किंग आहे मिळून। इथे गुरुकुलसाठी पण जागा अशी ठेवण्यात आलेली आहे की सध्या त्याचं काम चालू आहे। तुम्ही बघितलं तर हे आपल्याला बुरुज दिसते 1 2, तर अशा प्रकारचे 4 बुरुज बघायला मिळतील आपल्याला आतमध्ये, मागच्या साईडला 2 आणि पुढच्या साईडला 2। तर आपण आता एंट्री करून तुम्हाला दाखवतो समोर काय काय, चला। आज बऱ्यापैकी गर्दी आहे मंडळी, भरपूर असं आतमध्ये बघितलं तर तुम्ही मंदिर, तरी पण जे शिवप्रेमी आहेत तर ते या ठिकाणी येत आहेत आणि जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचे दर्शन घेत आहेत। तुम्ही बघितलं तर हा वाला एंट्रन्स आहे, किती सुंदर असं महाद्वार तुम्ही बघाल तर आहे इथं। तर हे महाद्वार बघितलं तर 36 फूट उंच असं हे महाद्वार आहे। आणि या साईडला बघितलं तुम्ही तर इथे एक बुरुज आहे आणि इथे एक बुरुज आहे, आणि हे जर बघितलं शंकर भगवानाची एक मस्त अशी मूर्ती आहे इथं बघितली तर तुम्ही। तर आपण आता एंट्री करू आतमध्ये। तर म्हणजे तुम्ही जर बघितलं श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ असं शिवक्षेत्र मराठेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र असं जे महाद्वार आहे त्याच्यावरचं जे काय लिहिलेलं आहे ते आहे बघाल तर। वरती आपल्या महाराजांचे झेंडे फडकत आहेत तुम्ही बघाल तर। आणि मी जसं बोललो की एखाद्या गडाचं ज्याप्रमाणे महाद्वार असते त्या प्रकारची रचना तुम्हाला इथं बघायला मिळेल। इथं बघेल तर ढाल तलवार या साईडला असेल तर ढाल तलवार दोन्ही साईडला, इथं बघितलं या साईडला उजव्या साईडला तर हत्ती वगैरे आहेत, मावळे वगैरे बघाल तर।
जर डाव्या साईडला बघितलं, डाव्या साईडला दाखवतो तुम्हाला, तसंच सेम हत्ती घोडे वगैरे आहेत. आणि या साईडला बघितलं तर एक बुरुज आहे की जो डाव्या साईडचा आहे, आणि त्या साईडला पण तसा सेम बुरुज आहे. तुम्ही बघाल तर असं एक महाद्वार आहे की जे मंदिराचं स्टार्टिंग पॉइंट. वर बघितलं तर सेम तसं आपला नगारखाना कसा असतो त्याप्रमाणेच स्ट्रक्चर केलेलं आहे एकंदरीत. त्याच्यात तटबंदी दिसते साईडून आपल्याला. तर ह्या 20 फूट आत असे हे जे पाय आहे तो खोदलेला आहे आणि त्यावर उभारलेल्या तटबंदी आहेत. आणि तुम्ही एकंदरीत जर या मंदिराचं जर टिकाऊ पण असं जर यांनी जे काम केलंय त्यांनी दर्शवलं तर 400 वर्ष हे मंदिर हे अशाच पद्धतीचं राहील. आता एक त्यांचा असा एक त्यांचा दावा आहे की मंदिराला 400 वर्ष तरी काही सुद्धा होणार नाही. तर असं जे मंदिर आहे की ज्याचा महाद्वार आपण आता एंटर करू आतमध्ये. आतमध्ये जाऊ आता आपण, तुम्हाला दाखवतो की आतमध्ये कसं काय आहे. सध्या तरी हे 2 जे लहान दरवाजे आहेत की जो महादरवाजा आहे हवाला, वर बघितलं तर इथे नक्षीकाम आहे बघाल तर. आणि हा जो दरवाजा आहे तो सध्याच्याला बंद आहे आणि खालचे जे लहान दरवाजे असतात तर ते ओपन आहे बघितलं तर तुम्ही. तर आपण आतमध्ये जाऊ. अरे वा, मस्त मंदिर तुम्ही बघाल किती सुंदर असं एक प्रकारचं मंदिर की जे उभारलेलं आहे. तुम्हाला दाखवतो हे लेफ्ट साइड राईट साइड तुम्ही बघून घ्या. बघितलं मी जसं बुरुज बोललो तर वरती जाण्यासाठी इथून रस्ता आहे, आपण नंतर जाऊ. आधी जे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं दर्शन आपण घेऊन येणार आहोत, त्याच्यानंतरच बाकीचं सगळं बघणार आहे. तर आता जाऊ आपण समोर, चला. तर मंडळी आपण एंट्री केलेली आहे अशा पद्धतीने. इथे तुम्ही बघाल तर लाईन लागलेली आहे दर्शनासाठी छत्रपती शिवरायांची. तर आपण पण लाईनीत थांबू आणि समोर समोर जाऊ. आता मी थोडा इथे थांबतो आणि जवळ गेल्यानंतर की आपल्या शिवरायांचं जे मूर्ती आहे ते कशा प्रकारे दिसते ते तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी तुम्हाला जर याची माहिती सांगायचं बोलला तर 7.5 फुटाची अशी ही गाभाऱ्यातली छत्रपती शिवरायांची मूर्ती आपल्याला बघायला मिळेल. अतिशय सुबक आणि सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळते मंडळी. तर आपण जाऊ समोर, तुम्हाला जसं पुढे जाऊ तसं मी दाखवतो की कसं आहे काय. लेफ्टला बघितलं तर जिजाऊ साहेबांचा एक मूर्ती आहे लेफ्टला, आणि राईटला पण तुळजाभवानीची एक प्रकारची मूर्ती आहे, ती पण आपण दाखवू. सध्या आपण लाईन मध्ये उभा आहे आणि दर्शन घेऊ आता छत्रपती शिवरायांचं. लाईन मध्ये या ना, लाईन मध्ये या. तुम्ही बघू शकता मंडळी किती सुंदर अशी मूर्ती आहे. एक प्रकारे बघून मन मोहून जात. अरे वा. तर आपण छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करू. गर्दी भरपूर आहे या ठिकाणी, जास्त वेळ थांबता येणार नाही. मी तुम्हाला दाखवतो झूम करून अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की सिंहासनाधीश्वर ज्यांना बोलते असे श्री छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुळजाभवानीची अतिशय सुंदर अशी मूर्ती तुम्हाला बघायला मिळते बघाल तर, जी उजव्या साईडला आहे. जय 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 जय. तर मंदिरचा भाग बघितल्यानंतर तुम्ही बघाल तर लेफ्ट साइडला
जे मी बुरुज आहे बोललो, तर त्याच्या शेजारून आतमध्ये आपल्याला बघण्यासाठी बरेच काय ज्या शिवकाळातल्या जे काय घटना आहे त्यांच्या कार्यकालामध्ये जे काय त्यांनी पराक्रम केलेले आहेत, तर त्याची इतिहास रूपी एक प्रकारचं दर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. तर आपण जाऊ समोर, काय काय तुम्हाला मी दाखवतो की असा जो बराच पट्टा आहे इथून ते तिथपर्यंत, जो मंदिराचा लेफ्ट साइड आहे आणि तसंच राईट साइडला तुम्ही बघाल तर पूर्ण अशी जी काय माहिती आहे आपण बघू काय आहे. तर आणि सुंदर असा दीपमाळ आपल्याला दिसत आहे इथं, की आता सायंकाळचं जे काय 6:30चं टायमिंग आहे तुम्ही बघू शकाल, एकदम सुंदर असं. आणि तुम्ही बघितले समोर तर 2 अशा तोफ बघायला मिळतील आपल्याला, की तोफची जी काय रचना आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी. काय मंडळी काय उभारले. आणि जर हे तुम्ही बघितला तर वरती जे तटबंदीचा भाग आहे त्याच्यावर आपले जे महाराजांची छत्रपती शिवरायांची जी काय राजमुद्रा आहे, की जी प्रतिपचेंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहस नव शिवशैषा मुद्रा भद्रा या राजते. तर अशा प्रकारची राजमुद्रा आपल्याला वरती बघायला मिळेल. वरचा जो तटबंदीचा भाग आहे पूर्ण असा सगळ्यामध्ये राजमुद्रा आहे ते कोरलेले, एकदम अशा कोणत्या तरी आपण गड किल्ल्यावर एखादा उत्सव साजरा करताना असं एक प्रकारची भावना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तुम्ही बघाल तर सगळे शिवप्रेमी जे असतील तर या ठिकाणी त्यांची ये जा चालू आहे की छत्रपती शिवरायांचे दर्शन घेण्यासाठी. तर जसं मी बोललो की आपण दर्शन घेतलेलं आहे आणि लेफ्ट साइडला, तर लेफ्ट साइडून आपण समोर जाऊ. तर मंडळी आपण 2 दिवसापूर्वी इथे येऊन गेलो, पण त्यावेळेला गर्दी खूप असल्यानं आपल्याला हे जे मंदिर आहे व्यवस्थितपणे एक्सप्लोर करण्यास नाही मिळालं. त्यामुळे मी पुन्हा एकदा 2 दिवसांनी रिटर्न आलेलो आहे की तुम्हाला सगळी माहिती मिळावी यासाठी. तर आज तारीख 20, उद्या लगेच 21 तारखेला आपण हा लॉग आहे तो अपलोड करणार आहोत. तर मंडळी पहिलं बघितलं तर इथं एक प्रकारचे आपले जे थोर संत आहेत तर त्यांचा देखाव इथं दाखवलाय. तुम्ही बघा तर ज्ञानेश्वर माऊली असेल, संत तुकाराम असतील, की जे दाखवले तर तुम्ही बघाल तर की जे चिखलामध्ये त्यांचं जे मूल आहे ते त्यांच्या पायाखाली तुडवलं जाते, तरी पण ते त्यांच्या भक्तीत विठ्ठलाच्या भक्तीत एकदम तल्लीन आहे. तर अशा प्रकारे इथं देखावा दाखवलेला आहे तुम्ही बघाल तर. आणि जर खाली बघितला तर माहिती प्रत्येक जे काय देखावा दाखवलेला आहे त्याची बऱ्यापैकी माहिती इथं खाली वाचायला मिळते, आपल्याला बघायला मिळते. तर आपण समोर जाऊ. तर हे बघितलं तर छत्रपती शिवरायांचे जे काय पिता आहेत छत्रपती शहाजीराजे भोसले, तर त्यांची आपल्याला इथे प्रतिकृती बघायला मिळते. तर तुम्ही खाली बघितलं तर त्यांचा जे काय जन्म वगैरे असेल की माहिती दिलेली आहे की शहाजीराजे मालोजीराजे भोसले, जन्म 1594 इसवी सन. तर अशा प्रकारे इथे जे छत्रपती शहाजीराजे भोसले आहेत तर त्यांची प्रतिकृती दाखवलेली आहे. तसं समोर जाऊ आपण. समोर गेलो तर ज्या आपल्या राजमाता जिजाऊ मासाहेब तर त्यांची प्रतिकृती दाखवलेली आहे इथं. छत्रपती शिवरायांची जे काय जन्माचं एक देखावा इथं दाखवलेला आहे. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवाटी या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, दश दिशा पंचतत्वे ही तव नमन करती, जनु जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती. तर अशा प्रकारचं आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला त्यांचा जन्म झाला त्यावेळेचा हा देखावा. तसंच समोर जाऊ आपण. तर हा देखावा बघितला मंडळी तर राजमाता जिजाऊ आहेत ते छत्रपती शिवरायांना शिवसंस्कार जे बोलते ते करताना. आणि तुम्ही जर बघितलं की जे या ठिकाणी दाखवलंय तर छत्रपती शिवरायांना जे काय तलवारीचं प्रशिक्षण म्हणा किंवा शस्त्रांचं प्रशिक्षण देताना जे आपले दादोजी कोंडदेव होते तर त्या प्रकारचा देखावा इथं दाखवलेला आहे. एक मैदानातला देखावा तुम्ही बघाल तर. तर आता आपण तसंच समोर जाऊ. तर हा देखावा जो मित्रांनो छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली तर जे रायरेश्वरचं मंदिर आहे त्या ठिकाणी स्वराज्याशी शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराज तर त्यांचा इथं देखावा दाखवलेला आहे. त्यांचे जे सवंगड आहेत त्यांच्यासोबत तुम्ही बघाल तर जसं
हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. तशाच प्रकारे छत्रपती शिवरायांनी जे रायरेश्वरला जे काय स्वराज्याची शपथ घेतली की रक्ताभिषेक करून शिवशंभो संतोषला घेऊन हाती भगवा शिवबा हर हर महादेव गरजला. तर अशा प्रकारची जे काही इथं देखावा आहे तर आपल्याला बघायला मिळतो. तर याच्यानंतर समोर आलो आपण तर इथे भवानी तलवार जे काय आहे ते भवानी माता छत्रपती शिवरायांना देताना तर अशा प्रकारचा देखावा इथं दाखवलेला आहे. तुम्ही बघाल मध्येच मी दाखवतो. अरे वा, हा जर तुम्ही दृश्य बघितलं की जे मंदिर आहे तर एक प्रकारचं मस्त असं जे सायंकाळची वेळ आहे आणि जे मंदिर आहे की मंदिराचा थाट बघाल तुम्ही तर असे. तर ज्या वेळेला सिद्धी जोहरने पन्हाळगडावर वेढा दिला होता त्यावेळेला जे पन्हाळगडावरनं सुटणं हे खूप महत्वाचं होतं. त्यावेळेला छत्रपती शिवरायांना त्यावेळेला जे वीर शिवा काशीद होते की त्यांनी एक प्रकारचं धाडस दाखवलं की राजे मी जातो समोर, तुम्ही इथून मार्गस्थ व्हा. तर अशा प्रकारचा देखावा दाखवताना जी शिवनिष्ठा आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी की मावळ्यांचं जे प्रेम होतं शिवरायांवर तर ते बघायला मिळतं आपल्याला या ठिकाणी. त्याच्यानंतर समोर आलो तर आपल्याला बघायला मिळते की बाजीप्रभू देशपांडे की जे पूर्ण असे तुटून पडलेले गनिमावरती. तर अशा प्रकारचा देखावा इथं आपल्याला बघायला मिळतो की एकटे नडलेले आहेत समोर की. तर मी ज्या प्रकारे बोललो की छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले त्यावेळेला ज्या वेळेला ते जात होते तीच ही घोडखिंड की त्या खिंडीमध्ये छत्रपती शिवरायांना बाजीप्रभू देशपांडे यांनी की तुम्ही राजगडावर जावा आणि मी इथं खिंड लढवतो अशा प्रकारचं वचन दिलेलं होतं. आणि ते छत्रपती शिवरायांना बोलले की तुम्ही गडावर गेल्यावर जोपर्यंत तोफांचा आवाज येणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार. तर अशा प्रकारचं जे काय शिवनिष्ठा आहे तर ते या देखावामध्ये आपल्याला बघायला मिळते. असे वीर बाजीप्रभू देशपांडे. तर असंच आपण आता समोर जाऊ. समोर गेल्यानंतर ज्या वेळेला लाल महालावर छापा टाकला की त्यावेळेला शाहिस्तेखानाची जी छत्रपती शिवरायांनी बोटे छाटली तर त्या प्रकारचा एक देखावा या ठिकाणी बघायला मिळतो. आलं जीवावर आणि निभावलं बोटांवर. समोर आलो तर इथं जे मोरारबाजी देशपांडे आहेत तर त्यांचा देखावा की ज्या वेळेला दिलेर खानाने जो पुरंदरला वेढा दिलेला होता त्यावेळेला पुरंदर जो लढवला होता की जे वीर मोरारबाजी देशपांडे की ते त्या ठिकाणी होते आणि त्यांनी जवळजवळ 1.5 महिना पुरंदर हा झुंजवत होते ते. मग त्या जे तहामध्ये छत्रपती शिवरायांना जे 23 किल्ले द्यावे लागले की जे मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत तह करून मोरारबाजी देशपांडे यांचा शौर्याचा एक प्रकारचा देखावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तसंच आपण समोर जाऊ. या ठिकाणी मंडळी बघितलं तुम्ही तर जे आपले गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक की जे दुश्मनाच्या छावणीवर नजर ठेवताना जे काय बातमी असेल की जे आपण बोलायचो की हेर की वेगवेगळी वेशभूषा करून की दुश्मनाच्या छावणीत शिरून त्यांची माहिती गोळा करणं असे बहिर्जी नाईक काम करत होते. तर त्या प्रकारचा देखावा आपल्याला इथं पाहायला मिळतो. तर जे बहिर्जी नाईक होते त्यांच्यामुळे स्वराज्याला बरीच मदत झाली मंडळी. तर अशा प्रकारचा देखावा आपल्याला इथं बघायला मिळतो. तसंच समोर जाऊ आपण. समोर गेलो तर जी छत्रपती शिवरायांनी आग्र्याहून जी काय सुटका झाली छत्रपती शिवरायांची की त्या प्रकारचा देखावा आपल्याला इथं बघायला मिळतो. की इथं बघितलं तर तुम्ही मिठाईच्या पेट्या दिसत आहेत आणि एका बाजूला शंभूराजे आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज हे दिसत आहेत. अशा प्रकारे मिठाईच्या पेटाऱ्यातून छत्रपती शिवरायांनी सुटका करून घेतली त्या प्रकारचा एक देखावा आहे हा. तर इथं तुम्ही बघितलं तर खाली त्याची माहिती आहे. तर आपण तसं समोर जाऊ.
की जे बोलतेत वेडात मराठे वीर दौडले सात, तर हेच ते प्रतापराव गुजर की जे दुश्मनीच्या छावणीत शिरून पूर्ण असे झुंज देणारे. तर ज्या वेळेला प्रतापराव गुजरांनी जो बहलोल खान आहे त्याला ज्या वेळेला सोडून दिले, तर त्यावेळेला छत्रपती शिवराय की त्यांच्यावर पूर्ण असे संतापले की बहलोल खानाला गर्दीस मिळवल्याखेरीज तुम्ही रायगडावर तोंड दाखवू नका. तर अशा प्रकारचे शब्द छत्रपती शिवरायांच्या तोंडून निघालेले होते. आणि त्याच रागाने प्रतापराव गुजर तर त्या ठिकाणी दुश्मनाच्या छावणीमध्ये शिरलेले होते. तर अशा प्रकारचा देखावा इथे दाखवलेला आहे, तुम्ही बघाल तर तसंच आपण आता समोर जाऊ. समोर आलो तर इथं बघायला मिळते जे नरवीर जे आपले तानाजी मालुसरे आहेत की ज्यांनी जो सिंहगड आहे की जो कोंढाण आहे की आजचा सिंहगड, त्या ठिकाणी जी घोरपड आहे तर त्या घोरपडीला दोर बांधून जे कडा चढलेले होते. तर अशा प्रकारचा देखावा इथं दाखवलेला आहे. तर असे नरवीर तानाजी मालुसरे. तसंच समोर आलो मंडळी तर आपण बघू शकता इथं जे स्वराज्य जननी जिजाऊ माता यांची सुवर्ण तुला करताना छत्रपती शिवराय, तर अशा प्रकारचा सुंदर देखावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. ही की याच्याशिवाय एका पुत्राला काय पाहिजे जीवनामध्ये, तर अशा प्रकारचा सुंदर देखावा आपल्याला इथे बघायला मिळतो. याच्यानंतर समोर जाऊ. समोर आलो तर इथं आपल्याला बघायला मिळते की जे धनुष्य बाण आहे, धनुष्य आणि त्याच्यासोबत जे काय बाण आहे तर हे इथं ठेवलेलं आहे प्रदर्शनासाठी. तसंच तुम्ही समोर आला तर हे जे तलवारी आहेत त्या ठेवलेल्या आहेत. ही बघाल तर ढाल आहे एक प्रकारची. तसंच आला तर तुम्ही बघितला तर एक लोखंडी जे काय हे होतं एक अंगरक्षक, एक कोट म्हणता येईल तशा प्रकारचं आहे. आणि हे बघितलं तुम्ही तर आपण बघाल एक प्रकारचा अंगरखा दाखवलेला आहे. समोर आलो तर इथं दाखवलं की शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यावेळेचा एक प्रसंग दाखवलेला आहे. तर या ठिकाणी शिवराय आपले जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यांच्यासोबत चर्चा करताना तर अशा तर मंडळी तुम्ही इथं बघाल की जे हिरोजी इंदुलकर आहे ते एक प्रकारचं स्थापत्य दाखवताना छत्रपती शिवरायांना की तुम्ही रायगडावर जर बघितलं तर तिथं एक आपल्याला दगड बघायला मिळतो की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. तर अशा प्रकारचं जे काही छत्रपती शिवरायांविषयी जी काही निष्ठा होती तर ती इथं दाखवलेली आहे की जे हिरोजी इंदुलकर की ज्यांची स्थापत्य अभियंता म्हणून ओळख होती. तर अशा प्रकारचा देखावा आपल्याला इथं बघायला मिळतो. तुम्ही बघाल तर की स्वराज्यातील जे प्रमुख जे महत्वाचे किल्ले आहेत तर त्यांचं बांधकाम बऱ्यापैकी हिरोजी इंदुलकरांनीच केलेलं आहे. मंडळी या देखावामध्ये दाखवलंय की जे प्रति शिवाजी ज्यांना बोलते की शिवाजी महाराजांचे हुबेहूब ज्यांचं रूप आहे त्यांना बोलते नेताजी पालकर. तर त्यांच्यासोबतचा एक प्रसंग इथं दाखवलेला आहे की जे नेताजी पालकर होते, जसं मी बोललो की त्यांनी ज्या महत्वाच्या लढाया आहेत त्याच्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. की बोलला तर पन्हाळ्याचा वेढा असेल किंवा शाहिस्त खानावर जी स्वारी केली किंवा सुरतेची पहिली लूट, की मी बोललो की आपला ह्याच्या आधीचा जो लॉग होता लोहगडावरचा की त्या ठिकाणी जो सुरतेवरून लूट आणलेली होती तर ती लूट जे काय नेताजी पालकर यांच्या आधिपत्याखाली ती लोहगडावर ठेवण्यात आली होती. तर अशा प्रकारच्या महत्वाच्या कामगिरी असतील तर ते नेताजी पालकर यांनी बजावलेले आहे. तर अशा प्रकारे इथं त्यांचा देखावा दाखवलेला आहे. तसंच समोर जाऊ आपण तर इथं एकंदरीत शौर्याचा नमुना दाखवलेला आहे. तुम्ही बघाल तर जे सरनोबत आहेत येसाजी कंक तर ते हत्ती बरोबर झुंज देताना तर अशा प्रकारे एक प्रकारचा इथं देखावा दाखवलेला आहे. तर तसंच आपण समोर जाऊ. इथं बघितलं मंडळी तर तुम्ही बघाल तर जी हिरकणी माता आहे की जो आपण रायगडावर बघतो की जो हिरकणी बुरुज आहे की त्या ठिकाणी की आपल्या जे तान्या लेकरासाठी
की कठीण असा जो कडा आहे तो उतरून ही हिरकणी माता जी गेलेली होती म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी, तर अशा प्रकारचा देखावा इथं दाखवलेला आहे. तर एक प्रकारची स्त्री शक्ती इथं दाखवलेली आहे तुम्ही बघाल तर. तसं समोर आलो तर इथे मंडळी जे कोंडाजी फसवत होते त्यांची जी पन्हाळगडची मोहीम आहे, इथे पन्हाळगडावर हल्ला करताना एक प्रकारचा इथं देखावा दाखवलेला आहे की सोबत जे 60 मर्दमावळे घेऊन कोंडाजी फर्जन जे पन्हाळगडावर त्यांनी हल्ला केलेला त्यावेळेच इथं एक देखावा आहे. आणि इथं तुम्ही खाली वाचाल तर माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्ही जर इकडे आला ना, बऱ्यापैकी जो इतिहासाचे जे प्रमुख ज्या घटना आहेत की त्या आपल्याला इथं बऱ्यापैकी ज्यांचा इतिहास आपल्याला अनुभवायला मिळेल. नंतर आपण समोर आलो तर जो सुवर्ण क्षण होता की जे शिवराज्याभिषेक सोहळा त्याची जी भव्य अशी मिरवणूक होती रायगडावर, की त्याचा मनमोहक असा नजारा देखावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तर बघू शकता तुम्ही की जे स्वराज्याचे निष्ठावान मावळे आहेत की ते सोबत की त्या ठिकाणी एका हत्तीवरती छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या हत्तीवरती छत्रपती शंभूराजे. तर अशा प्रकारचा देखावा आपल्याला इथं बघायला मिळतो. न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा सुंदर देखावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्याच पद्धतीनं म्हणजे बघा तर जे इथं देखावा आहे की आज आमचा राजा बसला तख्त मराठीवर, सिंहासनावर विराजमान झालेले आहे, अशा प्रकारचा देखावा आपल्याला इथं बघायला मिळतो. सुंदर असा देखावा की जो रायगडवरचा देखावा हे अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतो. तसंच समोर जाऊ आपण. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्याची, असे शौर्य दाखवताना छत्रपती संभाजी महाराज. तर अशा प्रकारचा देखावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तर असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी जो बुद्धभूषण ग्रंथ आहे, संस्कृत ग्रंथ, तो लिहिलेला की एकही लढाई न हारणारे हिंदुस्थानातले असे पराक्रमी योद्धे तर ते कोणी असतील तर छत्रपती संभाजी महाराज. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. शौर्यपूर्ण देखावा आपल्याला इथं बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता की छत्रपती संभाजी महाराज की काय शौर्य असेल त्यांचं, काय धाक असेल त्या काळचा. तर तसंच आपण समोर जाऊ तर जो हा लास्टचा देखावा आहे, शेवटचा देखावा बघाल तर महाराणी ताराबाई राणी साहेब, तर त्यांचा एक प्रकारचा तर त्या घोड्यावर स्वार झालेला आहे. आपण आता असं समोर गेलो की पुन्हा आपण जो येतो तो एंट्रन्सला येतो, मेन एंट्रन्सला, की आपण त्या ठिकाणी फिरून आलो. फिरून तसंच हा जो पूर्ण इतिहासाचं जे काय कथा सांगणारा जे काय देखावे होते वेगवेगळे ते आपण अनुभवले आहेत आणि आपण आता समोर आलेलो आहे. आणि तुम्ही जर बघाल तर एकदम सुंदर असा सायंकाळचा रात्री एकंदरीत मन मोहून टाकणारी प्रतिकृती दिसते आपल्या मंदिराची. तर ती तुम्ही बघू शकता. हे दीपमाळ असेल, हे मंदिर असेल. आणि जर हे मंदिर बघितलं तर 56 फूट उंच असं हे मंदिर आहे मंडळी. तुम्ही बघाल तर मी माझं भाग्य समजतो की शिवरायांची आरती ही मला लाभलेली आहे. वावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे कैसे चालणे,
आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान वेष्टित न्यायालंकार मंडित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती संभाजी महाराज की. नव पार्वती पदे हर 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 हर. तर मंडळी शिवगर्जनेतून शिवनिष्ठा व्यक्त केल्यानंतर मी आता समोर जातो. वरून काय दिसतंय बघू चला. इथून आलेलो आपण. तर मंडळी इथं एक प्रकारचे अशा प्रकारचे 4 बुरुज उभारलेले आहेत. तुम्ही बघाल तर आपण एका बुरुजावरती आहे. बुरुजावरून मंदिर बघतो या साईडला आणि हा तटबंदीचा भाग समोरचा. चारी बाजूंनी की अशी तटबंदी उभारलेली आहे आणि 4 बुरुज आहेत. हा वाला त्यातला एक बुरुज. अशा प्रकारचे अजून 3 बुरुज आहेत त्या साईडला तिकडं आणि इथून जे शेवट आहे त्या साईडला आणि या मंदिराच्या पाठीमागं असे 4 कोपऱ्यामध्ये 4 बुरुज आपल्याला बघायला मिळते. एकदम गडाप्रमाणे प्रतिकृती केलेले आहेत, उभारलेले. अशा प्रकारे हे जे भिवंडीतील मंदिर आहे मराठेपाडा गावातील, ही अतिशय सुंदर असं मंदिर की तुम्ही एक वेळेस इथं भेट नक्की दिली पाहिजे. जो ऐतिहासिक वारसा आहे तो जाणून घेण्यासाठी. तर मंडळी महाराष्ट्रातील सुंदर असं हे छत्रपती शिवरायांचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि एक वेळ इथं अवश्य भेट द्या. तर अशाच प्रकारच्या ऐतिहासिक माहितीसाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव सातारचा दुर्गवेढा. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन पटकथी सोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.